शिवपूर गावात राहणारा मदन कामावरून रात्री आपल्या घरी परत आला आणि प्यायला म्हणून जेव्हा पाण्याचा ग्लास हाती घेतो तेव्हा ग्लासात पाण्याऐवजी रक्त पाहून तो भयभीत होतो आणि जोर जोरात ओरडू लागतो, वाचवा वाचवा, रक्त रक्त वाचवा. तेवढ्यात घरातले सगळे दिवे बंद होतात. मदनच्या मागे एक भयानक सावली दिसायला लागते. मदन घाबरून मागे वळतो. त्या क्षणी पाण्याचा एक वेगवान प्रवाह त्याच्या दिशेने येतो आणि त्याच्या आजूबाजूला सर्वत्र पाणीच पाणी होते आणि मदन त्या पाण्यात बुडायला लागतो. तो पुन्हा घाबरून जोरजोरात ओरडायला लागतो, वाचवा वाचवा, अरे कोणीतरी मला वाचवा रे. मदनच्या घराजवळ राहणारा एक त्याचा मित्र किसन धावत धावत मदनच्या घराकडे येतो. किसन बघतो तर मदन वेड्यासारखा घराच्या कोपऱ्यात बसून थरथर कापत तो रडत बसलेला असतो. काय झाले तुला? अरे मी आता पाण्यात बुडत होतो. पाणी? कसलं पाणी? इथे तर कुठेच पाणी दिसत नाहीये. जागेपणी स्वप्न पाहिलं असणार. किसन माझ्यावर विश्वास ठेव, खरंच आता या खोलीत खूप पाणी होतं आणि मी त्यात बुडत होतो. मग आता कुठे गेले ते पाणी? जमिनीने गिळले का? आणि तू बुडत होतास तर मग तुझे कपडे कसे काय कोरडे आहेत? मला असं वाटतं मागच्या वेळेस तुझ्या मानगुटीवर बसलेले भूत अजून उतरले नाहीये. तू थोडे दिवस आराम कर. अरे पण बिन काही नाही, मुकाट्याने तुझं काम कर. दुसऱ्या दिवशी किसन त्याच्या घरी टीव्ही बघत असताना अचानक त्याच्या घराची वीज खंडित होते. तो दुसऱ्या खोलीतून मेणबत्ती आणायला निघतो. तोच त्याच्या मागे एक भयानक सावली दिसायला लागते. किसन घाबरून मागे वळतो. एक भयानक चेहऱ्याची स्त्री किसनचा गळा पकडते आणि त्याच्या तोंडावर तिथेच असलेल्या एका पाण्याच्या जगातून पाणी फेकते. किसन थरथर कापत ओरडायला लागतो, वाचवा वाचवा, प्लीज मला सोडा, मला काही करू नकोस, प्लीज सोड. किसन कशीबशी त्या हडळीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतो आणि जेव्हा तो वर बघतो तर तिथे काहीच नसते. तो पाण्याचा भरलेला जग सुद्धा टेबलवर जसाच्या तसा पाण्याने भरलेला असतो. कदाचित हे भयानक स्वप्न होतं. मला नाही समजत मी आजकाल काय विचार करतोय. किसन तिथून उठून बाथरूम मध्ये तोंड धुवायला जातो. आपले तोंड धुवून तो जेव्हा आरशात बघतो, समोरच्या आरशात विकट हसणारा दुसरा किसन त्याला दिसतो. खरा किसन मात्र घाबरलेला आणि चिंतित असतो. आरसा तपासायला किसन त्याच्यावर हात ठेवतो तेव्हा आतला किसन बाहेरच्या किसनला आत खेचू लागतो आणि बघता बघता आरशातला किसन बाहेरच्या किसनचा हात जोरात चावतो आणि किसन वेदनेने ओरडत मदनच्या घरी पळत जातो. काय झालं? तू एवढा घाबरलेला का दिसतोयस? आणि तुझ्या हाताला काय झालं? त्यातून एवढं रक्त कसं काय येतंय? मला काहीच समजत नाहीये. कुणीतरी माझ्यासारख्या दिसणाऱ्याने मला आरशात खेचून घेण्याचा प्रयत्न केला. मी कसा बसा माझा जीव वाचवून तिकडून पळून आलो आहे. माझ्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी घडत आहे. काहीतरी गोम आहे. कोणीतरी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. पण करायचं तरी काय? आपण इथून कुठेतरी पळून जाऊया. हो चल, आपण इथून पळून जाऊया. मदन आपलं सामान बांधत असतो तोच एक केस मोकळे सोडलेली आणि डोळ्यात रक्त उतरलेली भयानक स्त्री भीतीदायक आवाजात मदन आणि किसनशी बोलायला लागते. कुठे चाललाय तुम्ही दोघं? इतक्या सहज मी जाऊ देणार नाही. तिचा भयानक आवाज ऐकून दोघेही घाबरून जातात आणि त्याच घाबरलेल्या अवस्थेत ते जेव्हा मागे वळून बघतात आणि आपल्या समोर त्या भयानक हडळीला पाहून थरथर कापायला लागतात. कोण आहेस तू? आणि आम्ही तुझं काय नुकसान केलं आहे आणि तू आमच्या मागे का लागलेली आहेस? इतक्या लवकर विसरलात? माझ्या मृत्यूला तुम्ही कारणीभूत आहात. आता इतक्या सहज मी तुम्हाला सोडणार नाही. आता तुम्हाला सुद्धा तुमचा जीव द्यावा लागणार जसा माझा जीव तुम्ही घेतलात. पण आम्ही असं काय केलंय? आम्ही तुझ्या मृत्यूचे कारण कसे काय असू? आम्ही तर तुला ओळखत सुद्धा नाही. विसरलात तुम्ही ती घटना ज्या घटनेत गावातील अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि त्यातील एक मी होते. मी तीच शांती आहे जी तुमच्याकडे कमजोर पुलाबाबत तक्रार करायला 1000 वेळा येऊन गेले होते. तुमच्या लालची वृत्तीमुळे गावातील कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आणि पूर आल्यावर मात्र तुम्ही स्वतःचा जीव वाचवून पळून गेलात. पण आता मात्र मी तुम्हा दोघांना मारून टाकणार. आम्हाला माफ कर. आमच्या दोघांकडून चूक झाली, माफ कर. पण ती हडळ दोघांचं काही ऐकून घेत नाही आणि मग तिथे ती हडळ शांती पाण्याचा पूर आणते आणि आता सगळ्या खोलीत पाणी भरून जातं. किसन आणि मदन दोघे त्यात बुडायला लागतात. आता तुम्हाला जाणीव होईल की लोकांचे जीव गुदमरत असताना त्यांना काय वाटत असतं. आता माझ्या आणि गावातील निष्पाप लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल.
सोडा मला. आज नंतर आम्ही पुन्हा कधीही लोभीपणा करणार नाही. माफ करा मला. माफ कर. आम्हाला आमची चूक समजलेली आहे. माफ करा मला. आम्हाला जाऊ दे. दोघेही मोठमोठ्याने रडायला भेकायला लागतात. दोघांचे आवाज ऐकून गावातील लोक पोलिसांना बोलवतात. पोलीस ऑफिसर घरात प्रवेश करतो तेव्हा ते दोघे पाण्यात बुडत असतानाचे दृश्य त्यांना दिसते. त्यांच्यासमोर उभी असलेल्या शांतीचे भूत सुद्धा त्याला दिसते. शांती, तू असं काय करत आहेस? या दोघांनी तुझा आणि बऱ्याच गाववाल्यांचा जीव घेतला आहे, पण तू असे त्यांच्या बाबत केलेस तर तुला कधीच मुक्ती मिळणार नाही. मला मुक्ती नकोय, या दोघांचा जीव पाहिजे. शांती, या दोघांच्या मरणाने नक्की सांग मला, तुला काय साध्य होणार आहे? मग काय मी यांना असंच सोडून देऊ? खुनी आहेत हे. या दोघांनी कित्येकांचा जीव घेतलाय. आता मी यांचा जीव घेणार आहे. अजिबात नाही. हे आपले देशाची सुद्धा बेईमानी झाली आहे. सरकारने जे गाववाल्यांसाठी पैसे दिलेले होते ते पैसे त्यांनी ऐशोआरामात उडवून टाकलेले आहेत. यांच्यामुळे हजारो निष्पाप लोकांना यातना भोगाव्या लागल्या. आता यांना शिक्षा एकच की सरकार यांना आयुष्यभर कैदेत टाकेल. शांती, तू जर यांचा जीव घेतला तर हे जीवनातून मुक्त होतील आणि गाववाले यांना पहिल्यासारखे चांगलेच समजतील. पण जर कायद्याने यांना शिक्षा झाली तर यांचे खरे स्वरूप लोकांना समजेल आणि तुझ्या आत्म्याला न्याय सुद्धा मिळेल, ही मी तुला खात्री देतो. शांती इन्स्पेक्टरचे बोलणं ऐकून तिथून निघून जाते आणि मग इन्स्पेक्टर विकास किशन आणि मदनना गजाआड पोहोचवतात. रवी त्याची पत्नी मीनू आणि मुलगी आशी सोबत राहत होता. रवी एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. रवी या शहरात नवीनच आला होता आणि त्याला तिथली फारशी माहिती नव्हती. शहराबाहेर असलेल्या जंगलात फिरण्याकरता एक सुंदर जागा होती. तिथेच एका भूताने झपाटलेली टेकडी पण होती. मोठ्या आनंदात रवी आज ऑफिसमधून घरी येतो. अरे काय झालं? खुशीत दिसते स्वारी. मला 2 दिवसाची सुट्टी मिळाली आहे आणि फिरायला जाण्यासाठी रेल्वेच्या 2 तिकीट आहेत. पण मला शहराबाहेर फिरायला जायचं नाहीये. का? काय झालं? याच शहरात एक टेकडी आहे आणि तिथून खूप छान व्ह्यू दिसतो. मग ह्या तिकीट फुकट जातील. अनेक दिवसांपासून आशीला सुद्धा त्या टेकडीवर जायची इच्छा आहे. त्या टेकडीवर जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस. मी त्या टेकडीबद्दल खूप ऐकलंय. तिकडे म्हणे अनेकांचा मृत्यू झालाय. ती झपाटलेली टेकडी आहे. तुला तर ठाऊकच आहे की मला ऍडव्हेंचरची किती आवड आहे. चल ना, जाऊन बघूया नक्की काय रहस्य आहे. जर सगळं माहित आहे तरी जीवावर उदार व्हायची काय गरज आहे? ते मला काय माहित नाही. मला तिथे जायचंय म्हणजे जायचंयच. मीनूच्या हट्टापुढे रवीचं काही चालत नाही आणि दुसऱ्या दिवशी तिथे जाण्याची तयारी करतात. तिघेही त्यांच्या गाडीतून त्या टेकडीजवळ जाऊन पोहोचतात. पण तिथे तर अगदी शुकशुकाट असतो. तिथे कुणीही नसतं. बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण इथे यायला नको म्हणून. ही जागा चांगली नाहीये. तुला इथलं सौंदर्यच समजत नाहीये. बघ, इथे किती शांतता आहे. शांती नाही, शुकशुकाट आहे. तू उगाचच घाबरतोयस रवी आणि आशीला सुद्धा घाबरवतोयस. अच्छा, मला भीती वाटतेय. मग मला सांग की इथे एकही मनुष्य का नाही आहे? सगळे तुझ्यासारखेच असणार ज्यांना शांतता आवडत नाही. तुम्ही दोघं का भांडताय? बरं राहिलं, तुम्ही काय ते नक्की ठरवा. तोपर्यंत मी तिथे लांब जाऊन बसते. आई बाबांच्या भांडणाला कंटाळून आशी लांब एका दगडावर जाऊन बसते. ते दोघे अजूनही वाद घालत आहेत. इतक्यात त्यांना आशीच्या किंचाळण्याचा आवाज येतो. ते मागे वळून पाहतात तर आशी त्या दगडासकट दरीत पडते. आशी, आशी, आशी बाळा, कुठे आहेस तू? दोघेही धावत तो दगड होता त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांचा सुद्धा पाय घसरू लागतो. ते दोघेही दरीत पडतात. दोघांच्याही डोक्यातून रक्त वाहत होतं आणि दोघेही बेशुद्ध पडले होते. एका तासानंतर मीनू शुद्धीवर येते. ती पाहते की रवी सुद्धा तिथेच बाजूला बेशुद्ध पडला आहे. पण आशीचा काहीही पत्ता नसतो. रवी, रवी उठ. आशी कुठे आहे आणि हे आपण कुठे आलोय? मी तर तुला आधीच सांगितलं होतं की या जागी येणं योग्य नाही. आता आपल्या मुलीला काही झालं तर काय करायचं? मीच कुणाचं काही ऐकलं नाही. त्या दरीत दोघे आशीचा शोध घेत असतात पण आशीचा काहीही पत्ता लागत नाही. करता करता संध्याकाळ होते. दोघेही तहान आणि भुकेने व्याकुळ होऊन दरीत कोसळतात. तितक्यात आशीच्या ओरडण्याचा आवाज येतो. मी आताच आशीची किंचाळी ऐकली. हो, मी सुद्धा ऐकली. याचा अर्थ आपली मुलगी याच दरीत इथेच कुठेतरी आजूबाजूला आहे. मीनू, समोर बघ, तिथे कोणीतरी आहे.
मीनू समोर बघते. तिथे एक चेटकीण उभी आहे, जिचे केस विस्कटलेले आहेत, दात बाहेर आलेले आहेत, तिचं तोंड रक्ताने बरबटलेलं आहे आणि तिथे जोराचा वारा वाहत आहे आणि अतिशय भीतीदायक आवाज येत आहे. दोघे अतिशय घाबरलेले आहेत. ही दरी माझी आहे, आम्ही इथे कुणालाही येऊ देत नाही. आमची मुलगी आम्हाला परत दे, आम्ही पुन्हा इथे कधीही येणार नाही. ही मृत्यूची दरी आहे, इथून कोणीही परत जाऊ शकत नाही. आम्हाला जाऊ द्या, आमची मुलगी आम्हाला परत करा. ए गप, मला मोठा आवाज आवडत नाही. मी मोठ्याने बोलणाऱ्यांना कायमचं संपवून टाकते. जेव्हा मला रात्री या दरीतून जाताना मारलं गेलं होतं तेव्हा मी सुद्धा खूप रडले होते. सगळ्यांकडे माझ्या जीवाची भीक मागत होते, पण कुणीही माझं काहीही ऐकलं नाही. आता मी कुणालाही सोडणार नाही. मारून टाकेन, सगळ्यांना मारून टाकेन. त्याने रागस, मुलीने तुझं काय वाईट केलंय? माणसांना मारणं ही आता माझी आवड झाली आहे. हे सगळं करताना मला खूप मजा येते. चेटकीण रवी आणि मीनूच्या समोरच आशीला मारून टाकते आणि मीनू आणि रवीला सुद्धा गळा दाबून ठार करते. संपूर्ण दरीत आक्रोश आणि किंकाळ्यांचा आवाज घुमत राहतो.